इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज महत्त्वाची बातमी आती आलेली आहे. ब्रेकिंग न्यूज आहे. महत्त्वाची बातमी म्हणजे राज्य सरकारने मुस्लिमांचं 5% दिलेलं आरक्षण हे रद्द केलेलं आहे. राज्य सरकार असं का करतंय ते मला कळत नाही. राज्य सरकारचं धोरण हे जातीविरोधी का राहतंय हे मला कळत नाही. आणि राज्य सरकारला कोणत्याही आरक्षणाबाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार हा राज्य सरकारला नाही आहे, केंद्र सरकारला आहे. राज्य सरकार आरक्षण देणं आणि घेणं हा निर्णय घेऊच शकत नाही. न्यायालयाने जे काही निर्णय दिलेले आहेत ते निर्णय पाहता राज्य सरकारच्या सर्व आदेश जे पूर्वीचे 2014 पासूनचे होते ते सर्व आदेश पाहता राज्य सरकारचे जे काही आदेश होते ते सर्व न्यायालयाने आरक्षण देण्याबाबतचे धोरण ते रद्द केले. का केले तर रद्द? कारण मिसप्रिडिप्रेशन, चुकीची माहिती न्यायालयाला दिली गेली. भारतीय संविधान घटना आर्टिकल्स नुसार जे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले ते आरक्षणचे संविधानिक घटनेनुसार पाहता या घटनेचं सर्वस्वी अधिकार घेण्याचे आणि देण्याचे आरक्षणाचे हे केंद्र सरकारला आहेत. केंद्र सरकार बहुमतामध्ये कायदा पारित करेल. कायदा पारित करण्यापूर्वी त्याचं एकमत संसदेमध्ये होईल. संसदेत एकमत झाल्यावरती त्याचा कायदा बनेल. अध्यादेश कायद्याचा राष्ट्रपती काढतील आणि त्याच्यानंतर आरक्षण ठेवायचं की बंद करायचा हा निर्णय केंद्र सरकार घेईल. मग राज्य सरकारला कुठे अधिकार प्राप्त राहिले? 2019 असंच अजित पवार उपमुख्यमंत्री, कॅबिनेटचे मुख्य, SC बाबतचा, SC ST OBC बाबतचा पदोन्नतीतील आरक्षणाचा निर्णय 2014चा होता. तो न्यायालयाने चुकीच्या माहितीच्या आधारे रद्द केल्यानंतर तो 2019 राज्य सरकारने तो आरक्षण नोकरीतील पदोन्नतीचा रद्द केला. परंतु त्या 2017च्या धोरणानुसार न्यायालयाने योग्य ते निर्णय बाजू दिली आणि योग्य ते बाजू दिल्यानंतर राज्य सरकारला पूर्वीसारखे आदेश पारित करण्याचे सुचवात केले. बिहारमधील एक निर्णय पाहता अनुसूचित जाती जमाती बाबतचा जे न्यायालयामध्ये होता, तर बिहार कोर्टने जो काही निर्णय दिला तो SC अनुसूचित जाती जमातीच्या बाजूने दिला आणि राज्य सरकारने जे काही निर्णय घेतले होते आरक्षण बाबतचे ते खंडित करून SC STचे आदेश पूर्वीप्रमाणे कायम लागू करताना बिहार हायकोर्टने सांगितलं, आदेश पारित केले की राज्य सरकारला SC ST OBCच्या आरक्षणाबाबत कुठलाही निर्णय घेण्याचा, ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही. कुठलेच घटनाबाह्य, संविधानाच्या घटनाबाह्य अधिकार राज्य सरकारला प्राप्त नाहीत. ते केंद्र सरकारला आहेत. केंद्र सरकार बहुमताने निर्णय घेईल आणि बहुमताचा निर्णय राष्ट्रपती कायदा करून तो पारित करेल, तेव्हा आरक्षणाचा निर्णय होईल. त्यामुळे राज्य सरकार, मी म्हणेन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल आणि पूर्वीचे आता स्वर्गीय अजितदादा पवार असेल, हे जातीवादी धोरण करून गोरगरिबांचे आरक्षण कसं आहे
संपुष्टात येऊन मनुवादी विचाराचं सरकार कसं घडवण्यात येईल याचं जास्त लक्ष आहे. त्यामुळे उच्चभ्रू जाती भट ब्राह्मणांचे लक्ष गोरगरीब अनुसूचित जाती जमातीच्या नोकरीतील पदोन्नत्यांवर पडलं आणि पदोन्नतीतील आरक्षण लागू झाल्यामुळे त्याचा पाठपुरावा मी आत्ताच 2024 सप्टेंबरच्या 9 सप्टेंबरला जिल्हा कलेक्टरकडे अर्धनग्न उपोषणाला बसताना जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पत्र सरकारला कळवलं की जो निर्णय न्यायालयात झालेला आहे SC ST आरक्षणाचे नव्याने लागू करावं, तो अजून आदेश पारित केलेला नाही, पूर्वत लागू केलेला नाही. याचं लवकरच अधिवेशनपूर्व मी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेईन आणि ह्या आदेश पारित करण्यासाठी सुचोवात करण्यात येईल. आणि जर नाही केलं तर अधिवेशन कार्यकालावधीमध्ये मी सर्व अधिवेशनासमोर अर्धनग्न आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. परंतु आरक्षण SC ST जो संविधानिक घटनेनुसार बाबासाहेबांनी दिलं तर पूर्वपार पारित करण्यासाठी लागू करण्यासाठी सरकारला मी जरूर मजबूर करणार. जसं जरांगे पाटलांना यांनी गुळ लावलं, ऑलरेडी कुणबी मराठा वेगळा कुणबी वेगळा, ऑलरेडी कुणबींना आरक्षण घटनेमध्ये तरतुदीमध्ये आहे. केवळ त्यांच्या नोंदी करण्यासाठी हे आदेश काढले गेले आणि कुठलाही काय तो गॅझेट आज जातीपाती ठरवू शकत नाही, तो फक्त रेकॉर्ड असतो. त्यामुळे जरांगे पाटलांना गुळ लावला आणि मराठ्यांना आरक्षण दिलेले आणि मराठ्यांना आरक्षण मिळणारही नाही घटनेच्या तरतुदीनुसार. फक्त कुणबींना नोंदी करणं हे आदेश ज्या JR मध्ये पारित ते लागू झाले आणि त्यानुसार नोंदी होतात. त्यामुळे जरांगेला वाटलं मी युद्ध जिंकलं मराठा आरक्षणाचं, पण ते कदापि नाही. त्यामुळे SC ST आरक्षणचं जे काही मी सप्टेंबरमध्ये आंदोलन केलं त्याचं पत्र माझ्याकडेपर्यंत पोचलं. ते मी आता लवकरच 23 तारखेला विधानसभा आहे, तत्पूर्वी मी विधानसभेमध्ये 23 तारखेला हे SC ST आरक्षण पूर्ववत पदोन्नतीतील लागू व्हावं ह्यासाठी पाठपुरावा करणार. एवढंच मी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.